हेलो नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आजचं पॉडकास्ट तुम्ही थंबनेलवरून ओळखलंच असेल, पण ॲज प्रेडिक्टेड बोंबडावर आहे. 2 दिवस इतक्या थापा, म्हणजे रोजच थापा मारते. पण आता तर म्हणजे खूपच अति होत आहे. मला असं वाटतं की हिचे व्ह्यूज ड्रॉप झाले किंवा हिने जे काही एक्सपेक्ट केलं होतं ते सगळं काही आता त्या घराच्या जीवावरती जितके व्ह्यूज खायचे तो प्लॅन फ्लॉप झालेला आहे. त्यानंतर ट्रिपला गेली, त्या ट्रिपवर पण खूप हे छापायचे होते, व्हिडिओज छापायचे होते, ते पण काही जमलेलं नाही आहे आणि ते पण फ्लॉप झालेलं आहे. आणि आता परत आता काय दाखवायचं, काय करायचं, रेग्युलर रुटीनला आल्यावरती काहीच नाही आहे हिच्याकडे करण्यासारखं किंवा दाखवण्यासारखं. फक्त बोलायला बोलते, मला काहीतरी नवीन तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करायचं असतं आणि माझ्या व्हिडिओतनं तुम्हाला काहीतरी मोटिवेशन. कसलं मोटिवेशन? डोंगलाचं मोटिवेशन, खोटं बोलायचं मोटिवेशन, किती माणसाने कृतज्ञ असावं ह्याचं मोटिवेशन. आणि येस, मोस्ट इम्पॉर्टंटली जे काही फेक, म्हणजे जे काही खोटं सगळं काही ट्रिपचं जे बाहेर येते ना, की ते फॉक्सफर्डला गेलीच नाही आणि खोटे फोटो टाकते आणि हे सगळं, या सगळ्या गोष्टीतनं अटेन्शन डायवर्ट करण्यासाठी आता हे सगळं फालतूगिरी चाललेली आहे. आणि जसं की मी ह्याच्या आधीच्या पॉडकास्टमध्ये तिच्यावरच्या म्हणाली होती की रिपीटेडली तेच असतं. म्हणजे ते आता ते जेव्हा ते वॉकिंग वॉर्डरोबची जी टूर दिली नाही ने, तेव्हाच आता सांगितलेलं की ही जस्ट फर्स्ट टाईम आहे. पण आता हे मल्टिपल टाईम्स, कारण हे तिचं दरवर्षीचं ठरलेलं कॉन्टेंट आहे. तसंच तेव्हाच मी बोलली होती, आज हा दिवस, उद्या तो दिवस, आज आम्ही शिशी केली होती, ह्या दिवशी आम्ही शुशू केली होती, ह्या दिवशी आम्ही पुप्पू केलं होतं, ह्या दिवशी आम्ही टुकटुक केलं होतं. असं करून एक एक दिवस तिने असा नोंदवून असा ठेवलेला आहे आणि टिक करून ठेवला आहे. तो दिवस आला की तो व्हिडिओ बाहेर येतो. तर तसंच आता हे चाललेलं आहे की आता हा दिवस आणि ह्या दिवशी 9 वर्षापूर्वी आम्हाला अशी आठवण झाली आणि मण्यार म्हणाले. आता त्यावर येऊया आपण वन बाय वन. आपण सिक्वेन्समध्ये जातो. तर आधी आपण जे घडवले हिने स्वतःमध्ये, जे बद्दल घडवले ना, त्या बद्दलांबद्दल आपण पहिले बोलूया. हे ठरवलेलं नव्हतं मंडळी, हे इम्प्रॉम्प्टू असं झालं आणि मला ते रिअलाईज झालं. सो लेट्स टॉक अबाउट बद्दलांबद्दल. असं नाही, चला चहा घेऊया, चला चला चहा घेऊया, चला बोलूया. हे काय असं, हे कुठली स्टाईल आहे? असं हिला असं वाटतं की ही खूप असं काहीतरी नाजूक आहे आणि असा तो आवाज तर असा निघू शकत नाही, जो एवढा मोठा पार्वता मानेचा आवाज, त्याच्यामध्ये मृदूपणा, सॉफ्टनेस असं काही नाहीच आहे. तर तो नॅचरली तरी नाही होऊ शकत. तर ही काय करते, असे उसासे टाकते किंवा असं काहीतरी असं विस्पर केल्यासारखं बोलते, जेणेकरून त्यातल्या त्यात तिचा जो आवाज आहे तो थोडासा असा होईल. म्हणून ते तिचा प्रयत्न असतो. कारण लास्ट तुम्ही 3-4 व्हिडिओजमध्ये हिच्या बघाल तर त्यामध्ये ही असं काहीतरी बोलते, असं म्हणजे काहीतरी असं आपल्याच घरात चोर असल्यासारखी. पण ते ॲक्च्युअली ती काही कोणाला घाबरून वगैरे बोलत नाही आहे. ती तिचा आवाज स्वतःचा थोडासा असा सॉफ्टेन करण्याचा प्रयत्न करते मंडळी. चला. कसलं ध्यान आहे यार, खरंच म्हणजे ना, मला आज तिच्याकडे बघून असं वाटत होतं की बीवी होतो एसीमधली ती वाकडी शेंडीवाली आहे ना, तसलाच काहीतरी हिचा प्रकार आहे, गावरान गंगू कुठची. शी, कसं ते स्माईल करते, कसं ते बघत असते, कसं ते तिला असं काहीतरी माज आहे, तिची बॉडी लँग्वेज एकदम मेंटल वाटतेस तू, मेंटल. तर मला अशा बऱ्याच कॉमेंट होत्या, का तू असं सगळं कसं काय मॅनेज करते, तू एकटीच घरातली सगळी कामं कशी करते, तुला कसं सगळं काही जमतं का. तर त्याबद्दलच मी तुमच्याशी आज बोलायचा विचार केला, का की अशा सगळ्या कॉमेंट आहेत तर त्याबद्दल मी तुम्हाला सांगेन का. अरे, हिला विचारलेलं की तू कशी काय कामं करते, घरातली एवढी कामं वगैरे कशी करते, तर हिने काहीतरी वेगळंच आपलं गँडुगिरी करायला आपली बसली तिकडे, टाइमपास करायला काहीतरी शोधते आणि स्वतःच काहीतरी बकवास करत बसते.
पहिली गोष्ट तर बघा, आता तुम्ही ज्या ह्याच्यासाठी तुम्हाला ज्या पर्पजने आणलेलं आहे ते तर तुम्हाला करावंच लागतं ना. तर त्याला काही पर्यायच नाही आहे. तिला त्याच म्हणजे लेबर विजा आणि सगळं मेडचं जे काही तुम्हाला जे करावं लागतो तो खर्च वाचवायचा होता, म्हणून मण्यारने तिला बायको म्हणून आणलेलं आहे. फरक एवढाच आहे की फक्त ती वाईफच्या स्टेटसवर आली आहे, पण लेवल तीच आहे. तर ज्या कामासाठी तिला आणली आहे, मेड कम कम्फर्ट कम ढेकार, तर ती कामं तर तिला करावीच लागणार ना. नाही तर म्हणणार तिला ठेवणार का. म्हणजे ह्या बायकांची मेंटॅलिटीच ही असते. म्हणजे मी असं केलं तर मग माझा नवरा मला ठेवेल का, मग मी अशी वागली तर असं चालेल का, मग ते मला ठेवतील का, मग त्यांनी ठेवून घ्यावं म्हणून ह्या ठेवणीतल्या बायका हे सगळं करत असतात. ह्याला म्हणतात रिजवायची कामं. आणि कसं सगळा खर्च वाचायचा, ऑल इन वन बनायचं. आणि ह्या नवऱ्यांचं, ह्या लोकांची म्हणजे हे स्पेशली हे मण्यारसारखे जे आहेत यांची मेंटॅलिटी हीच असते की ते त्याचसाठी घेऊन जातात. सगळंच होऊन जातं ना, एक ही इसमें सारे निशान लगा देते. तर त्यामुळे तर त्याच्यामध्ये काही असं रॉकेट सायन्स नाही आहे की काय तिला विचारण्यासारखं आणि ती त्याच्यावर का का करून काय उत्तर देणार आहे. कसला विचार करते. आणि मी विचार केला, तू काही विचार करू नकोस, माहिती आहे तुलाच करावं लागेल, नाही करून सांगशील कोणाला. त्याच्यात पण बघितलं का, ते तिथे खाली बेसमेंटमध्ये गेलेली बॅग्स वगैरे ठेवायला, तर ते सांगताना पण मण्यारची लाल करायचं मात्र विसरली नाही. म्हणजे मी सगळी कामं करते म्हणून मी तुम्हाला कधी कधी थकलेली दिसते, पण मण्यारला कधी वेळ असतो तर ते पण मला मदत करत असतात. ओ हो 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 ग, हो हो, किती ना किती म्हणजे त्याला असं जपायचं. नाहीतर कोणीतरी काहीतरी म्हणेल, कोणीतरी कशाला, ती गॉसिप गर्ल असते ना टपलेली, ती म्हणेल की कुठे इक्वॅलिटी, काय करत असतो तो नाग नुसता आपला बसलेला असतो ना, बोलली असती जाऊ देशी. म्हणून ही कव्हरअप करायला असं सांगते की नाही त्यांना वेळ असतो ना तर ते पण मला मदत करतात. दिसला तर कधी नाही मदत करताना, फक्त कधीतरी असाच हॉबी म्हणून पिझ्झा, म्हणजे ते तर पिझ्झा वगैरे बनवणं हे काही काम नाही आणि काही खूप मोठं काही हे नाही आहे की असं रेग्युलरचं असं काही नाही आहे. ते मेरे मन में आया टाईप्स आहे. तर ते नको सांगू आम्हाला, समजली का बोंबडे. जे आहेस ते आहेस, कबूल कर. उगाचच काहीतरी मोठी महालाची राणी नाही आहे तू, नोक राणी आहेस. आणि राहिला प्रश्न इमोशनल, आता मी पहिल्यासारखी इमोशनल नाही राहिली आणि मला लोक विचारतात का की तू म्हणजे मला तर की बोलायची सवय आहे, तर मी ती किती का केला तरी पण की येतच माझ्या तोंडात. सो लोक हिला विचारतात म्हणे की तू कसं काय एवढी स्ट्रॉंग राहते. तर ते पण अगेन काय तुम्ही कोणाला विचारता, गेंड्याची कातडी आहे ती. स्ट्रॉंग राहायला काय न काय झालंय तिला फक्त ती एकदम स्ट्रॉंग आहे. तिला काही फरक पडत नाही कोण आहे तिच्याबरोबर कोण नाही आहे. सगळे गेले, सगळ्यांना तोडले फोडले, भुक्को करी नाक्यो, तरी पण तिला काही फरक पडत नाही. तिला फक्त पैशाशी फरक पडतो. जिस दिन पैसा कमाएगा ना उस दिन वो हिल जाती है. मग ताई कशी स्ट्रॉंग राहते ना ते बघा. ताईची वेळ आहे ना, ताईला पैसाच दाखवून देणार आहे आणि कधीतरी ती वेळ येईल. तर मग त्यावेळेची वाट बघा, लवकरच येणार आहे ती वेळ. तर तुमचा हा प्रश्न परत विचारायला रेडी ठेवा. मला परत तो व्हिडिओ बघायला लागला तरी चालेल की मी स्वतःला ह्या परिस्थितीत कसं स्ट्रॉंग ठेवलं. येस, आय एम वेटिंग फॉर दॅट व्हिडिओ. बाकी तिला कशाशी काही फरक नाही पडत. तिला तर बरंच झालं, एक एक गेले, एक आपली जबाबदारी झटकली त्यांनी. त्या मुली पण चुकून आहेत म्हणून आहे, त्यांच्या पण पैसे मिळत आहेत म्हणून त्या आहेत, त्यांना ठेवले. नाहीतर त्यांना पण केलं असतं रफादफा. माहिती आहे ना, प्रयत्न करत असते मध्ये मध्ये. बोलेगा तो बोलेगा की बोलताय. आणि काय तर म्हणे की मी तुम्हाला सांगते की कसं काय मी सगळं हे बद्दल केले माझ्यामध्ये, तर तुम्हाला ऐकून काहीतरी नाही हेल्प नाही होणार. आम्हाला काही हेल्प बिल होतं नाही, मेंटल आम्हाला काय फरक नाही पडत आहे. तू हेल्प काय, तुझ्याकडनं हेल्प, आम्ही काही येडे नाही झालो तुझ्याकडनं हेल्प मागायला, एवढे वाईट दिवस नाही आले.
आणि तुझं तर तू सगळं सांगितलं, म्हणजे तू कसं काय 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 केलंस आणि कशी दूर झाली आणि कसा तू विचार नाही करत आणि कसं तू मूव ऑन करते आणि जे झालं ते झालं तू सोडून देते, जास्त विचार नाही करत. अगं पण तुला कसा त्रास होईल, कारण तूच मोठा त्रास आहेस ना. ॲक्च्युली गोष्ट तर म्हणजे मुद्दा आहे मंडळी, खरा मुद्दा, की त्रास ज्याला होतो त्याला त्याला म्हणजे विचारलं पाहिजे ना. हे लोक चुकीच्या व्यक्तीला विचारतायत, त्रास देणाऱ्याला विचारतायत. त्रास देणारा आता कसं सांगेल, ही ही पीडिता नाही आहे, ही पिडणारी आहे, पिडणारी. तर पिडणारीला काय विचारतं आहे की पीडितेचं दुःख काय असतं ते. सासूला विचारा, तिला विचारा, ती सांगेल जास्त. बाकी तर म्हणजे त्याच्यामध्ये काही दम होता असं मला काही वाटलं नाही. काय बदल केले मला तर आजवर काय कळलं नाही. फक्त मला असं वाटतं की ते स्वतःला समजवण्यासाठी आणि स्वतःला अजून खोटं बोलायला प्रिपेअर करण्यासाठीचा तो व्हिडिओ होता, की आतापर्यंत मी काय जे केलं ते झालं गेलं, गंगेला मिळालं, आता मी नव्याने खोटं बोलणार आहे. आता मागचं खोटं होतं ते सगळं साफ झालं आणि आता मी सोच हुए खाके मैं हचको चली असं करून ती आता पूर्ण रिज्युविनेट होऊन आता परत खोटं नव्या ह्याच्याने नवीन आता खोटं सुरू करणार आहे. सो आता हे पण एक आहे की असं मध्ये मध्ये ती स्वतःलाच सेल्फ डिटॉक्स करत असते. असं म्हणजे आपण कसं गंगेत डुबकी मारली की आपल्याला वाटतं की आपले सगळे पाप धुतले गेले, तसं हिचं असं मध्ये मध्ये असं ती स्वतःच असं काहीतरी सांगते. स्वतःच मी किती स्वतःला आवरलंय सावरलंय आणि मी किती सगळ्या कशातनं आणि किती त्रासातनं मी बाहेर आले आणि मी स्वतःला कसं स्ट्रॉंग केलं आहे असं ती काहीतरी फेकाफेकी करते आणि अजून स्ट्रॉंगली खोटं बोलायला रेडी होते. खरे बदल काय अपेक्षित आहे ते तर मी लावलंच आहे कम्युनिटीला. मला जी कॉमेंट आली होती एकदम म्हणजे एकदम मनापासून केलेली कॉमेंट नाही, DM होता तो. तर DMमध्ये अगदी मनापासून, म्हणजे मला माहिती पण नव्हतं असा काही व्हिडिओ वगैरे आला आहे. सकाळी चहाबरोबर जेव्हा मी मोबाईल चाळत होती आणि जेव्हा DMs बघत होती, कोणाचे DM आले आहेत, काय कॉमेंट्स आले आहेत, त्यावेळेला मला हा DM दिसला आणि तेव्हा मला कळलं खरं तर की हिने असा बद्दलचा व्हिडिओ टाकला आहे. आणि ती इतकी मला भावली कॉमेंट, इतकी जी काही त्या ताईंनी रीच आऊट केलं आणि त्यांच्या मनातले भाव त्यांनी सांगितले, त्यांच्या भावनांना त्यांनी वाचा फोडली. तर ते मला खूप असं वाटलं की तुमच्यापर्यंत पण पोचावं आणि काय हिची रिॲलिटी आहे, काय लोक हिच्याबद्दल विचार करतात ते हिच्यापर्यंत पण पोचावं. जेव्हा ही मोठ्या म्हणजे तू कोणाला काही प्रेरणादायी ठरत नाही आहेस, तुझ्याबद्दल लोक काही चांगला विचार करत नाही आहे किंवा तुझ्याकडनं शिकण्यासारखं काही नाही आहे आणि बदल तर तू मुळातच केलेले नाही आहेत. बदल सगळेच चांगले नसतात. येस, डेफिनेटली चेंज इज द ओनली कॉन्स्टंट. पण त्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही दुसऱ्यांच्या लाईफमध्ये दुसऱ्यांची लाईफ खराब करून स्वतःच्या आयुष्यात बदल घडवू पाहाल तर असा बदल कसा चांगला असेल. बदल हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे आणि फक्त सकारात्मक बदलच चांगला असतो. आता तुला हे उदाहरण आता कळणार नाही बोंबडे, पण एक वेळ नक्की येईल की तुला कळेल नकारात्मक बदल, जो बदल तू म्हणतेस ना, जो दुसऱ्यांच्या दृष्टीने तू दुसऱ्यांना जो त्रास देऊन स्वतः जे बदल केलेस आणि तुझ्या केलेल्या बदलांमुळे दुसऱ्यांच्या आयुष्यात जो त्रास झालेला आहे तो तुला नक्की कधी ना कधीतरी तुलाही कळेल आणि तो त्रास तुलाही होईल. तेव्हा तुला कळेल की कसं असतं भाषण देणं किती सोपं आहे. आणि तेच अगेन जसं मी पहिले बोलली की आम्ही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू. येतो बस सुरुवात आहे, म्हणजे सुरुवात तर झालेलीच आहे. चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. इतका पैसा म्हणजे असं दाखवण्याचा प्रयत्न तर असतो, इतका आम्ही गोळा केलं आहे, इतकं आम्ही अचीव केलं आहे, इतकं आम्ही फिरतो, इतकं सगळं आहे, कोणाची काही रोकटोक नाही आहे, इतकं आमचं जीव आहे एकमेकांवर आणि आम्ही असे आहोत आणि आम्ही तसे आहोत आणि आमचं सगळं आनंद आहे. हे फक्त बोलण्यापुरतंच राहिलेलं आहे. तुझा चेहरा खूप काही वेगळं सांगतो. तू कितीही लपवण्याचा प्रयत्न केलास तरीही ते चेहऱ्यावरचे भाव खोटे आणू शकत नाही, आव आणू शकत नाही. आव 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 असंच राहतं. त्यामुळे ते ओव्हरऑलच तुझ्या वागण्यातून बोलण्यातनं
दिसून येतं की कितीही तू असं सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला ना तरी तू आतून खूप दुःखी, कष्टी आणि मनःशांती नसलेली बाई आहेस. आणि हीच तुझी सजा आहे. हे जितकं तू खोटं वागशील आणि जितकं तू खोटं 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 पापाचा घडा तुझा भरत जाईल ना, तसे तुझ्या थोबाडावर 12 एकदम स्ट्रॉंगली वाजत जातील. अजून 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 आव 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 अजून जोरजोरात करायला लागशील. एक गॅरंटी आहे गॉसिप गर्ल की. आणि काय सकाळी छान जेवण बनवायची, संध्याकाळी छान जेवण, दोन्ही वेळेला छान छान जेवण बनवायची. आणि बोलायची पद्धत बघितली कशी होती, एकदम स्टाईल. आणि ते व्हॉइस मॉड्युलेशन आणि काय तो आवाज काढला होता. आपल्याला असं वाटतं सकाळी छान बनवा, संध्याकाळी छान बनवा आणि सगळ्यांना छान छान खाऊ घाला. पण असं असं नाही करायचं. आता मी पहिले असं करायची की सकाळी पण छान बनवा, संध्याकाळी पण छान बनवा. काय छान बनवायची ग तू? हां, तेव्हा पण छोलेच बनवायची ढुसकांडी, आता पण छोलेच बनवते. त्या छोल्यांचा दोष नाही आहे, पण किती ते छोले चणे चणे छोले 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 चणे, किती. आणि काय छान. तेव्हा पण बट्टी बनवायची, आता पण बट्टी बनवते. तेव्हा पण काय ते चकुळ्या बनवायची, आता पण चकुळ्या बनवते. त्या व्यतिरिक्त काय नाही, 4 पनीरचे तुकडे टाकायचे, आता पण तेच. रिकामी पाणीपुरी, आता पण तेच बनवते. काय बद्दल केला तू? बद्दलवाली चुब्बस पागलबाई. ते टोमॅटो खुडून आणले तर ते टोमॅटोज धुतले 2-4 पाण्याने, 2-4 पाण्याने धुया करून धुतले आणि बधा भका बका स्वतःच खाल्ले, कोंबले एका मागे. खूप गोड आहे, खूप भारी आहे, खूप गोड आहे. शी, तुला सांगितलं ना तोंडावर पडदा टाक आणि खात जा म्हणून, घाण कुठची. आणि आज तर काही जास्तच एकदम लाडात आलेली, काय मटकत होती आणि काय बापरे. आणि काय ते केस उडवते नसलेले. थांब, टाकली भांग पाडते, ये इकडे. नुसती काय ते केसाचं आणि कौतुक सांगते. आणि ती फेरी 1 नंबरची, फेका काकू 2.0, एवढा भिंगाचा चष्मा लावून काय त्या चष्म्याच्या आडून इशारे करत असते. ते चष्म्यातून इशारे करते खरे, पण त्या वेलाला दिसले तर पाहिजे. त्या भिंगातनं काही दिसतच नाही कुठे डोळे फिरवते ते. मग ते ऐकायला नाही आलं तर मग फुसफुसते, हे मामाच्या जवळ जा, मामाच्या जवळ. ऐकलं तुम्ही मंडळी? ते आजकाल तुम्ही बघितलं असेल ना, असं एकदम उड्या मारून हाय करणं काय. आणि मग असं त्या बहिणीला पण असं हे करते. आयशीने सांगितलंय, आयशीने क्यू देते. आई पण काय कळतच नाही तिला थोडी. आता तशाच आहे ना, जसं आई तशी मुलं. तर त्यामुळे तिला कळत नाही आणि लहानपण आहे ती वेला. तर ही मोठी, ही अंडर ट्रेनिंग आहे, फुल ऑन. ही पण मिऱ्या वाटणार बघा कशी. चमत्कार कुठची, जादू. काय तर म्हणे तिला आधी स्वतः चिकटली आईला, रोजमारीचं सांगत होती चम्मारी. तर तिथे लगेचच वेलाची हेअरस्टाईल दाखवायची होती, तर लगेच त्या ह्याला बोलते ती वेलाला तिचा इशारा कळला नाही आईचा. ही चष्म्यातनं करत होती जवळ जायचा, पण चष्म्यातनं हिचे डोळे दिसत नव्हते म्हणून मग फुसफुसते. त्या दिवशी तिकडे ती अळूची पानं घेत होती ना लंडनला, तेव्हा पण काहीतरी फुसफुसत होती. फुल ऑन एकदम. फेका काकूंचे तुम्ही इशारे बघितलेत ना, असे डोळ्याने करतात, तेच गुण घेतलेत फेरीने. अरे भाई बोमडा, तू कितना भी भगले, कितना भी दूर जा, कुछ भी कर ले, लेकिन फेका काकू तो तेरे घर में ही है. शी कसं ना, म्हणजे ते मर्फीज लॉ आहे ना, तसं आहे हिचं सीन. तसंच झालेलं आहे. जितकं लांब पळणार ना तितकंच ते जवळ येते. अब क्या करेगी रे बोंबडा तू. हां, बरोबर आहे. खोटं बोलून प्रामाणिकपणे, म्हणजे खोटं बोलायचं काम तू प्रामाणिकपणे करतेस आणि ते तू करत राहणारच. बरोबर, ते अगदी बरोबर बोललीस हां बोंबाड. आणि काय माझे केस काय अजिबात एकही केस माझा, आणि मला इतकं छान वाटतं ना, म्हणजे त्या बाबतीमध्ये मला खूप भारी वाटतं. म्हणजे केस एकही पिकलेला नाही आहे. लावलेत तुझे फोटो बघून या, असे पूर्ण म्हणजे पिकलेले. म्हणजे हिला असं म्हणायचं होतं की माझे एकही केस काळा नाही आहे, असं बोलायचं होतं. नेहमी उलटं बोलायची सवय आहे ना. कोणतरी बाई अमेरिकन हेरिटेजवाल्या बाईने हिला कॉमेंट केले की ती हिच्याकडनं मराठी शिकते. म्हणजे झालं, ती पण उलटं पुलटं काहीतरी बोलायला लागणार आहे, ढेकर मारायला लागणार आहे, किंवा तो मण्यारच असणार आहे. मण्यारच असले काहीतरी फालतू उद्योग करत असतो. अरे 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 अरे, किती ते पांढरे केस वर पण आहेत आणि आतमध्ये तर काय विचारूच नका. तुम्हाला माहिती आहे 25 युरोला हेअर कलरचं, म्हणजे हेअर डायचं पॅकेट मिळतात. ते किती महाग ना, 25 युरो. त्या मुलींच्या हप्त्यातनं काय आणि किती काढणार. किती, एकतर ती गॉसिप गर्ल नजर ठेवूनच असते.
म्हणून फक्त वरवरचे रंगवते. वरचे केस उचला, आता लगेचच दाखवेल, कलर करून येईल गपचूप आणि दाखवेल. पण बोंबडे, तुला आता ॲडिशनल खर्च आहे ग बाई. शी, बघितलं आम्ही, काय नव्हेच ते बाई. शी, किती केस ते पांढरे. म्हातारी म्हातारी नाही, नुसती म्हातारी नाही, थेरडी म्हातारी झाली आहे बोंबाड. आणि एकदम बाहेर जाऊन त्या वरांदामध्ये बसली आणि एकदमच लाडात आली. एकदम काय अशी अंगबिंग अशी आडेवेडे घेते आणि असं काय म्हणजे काय अदा दाखवते त्या मण्यारला. आणि आणि म्हणे की मण्यारसाठी एकदम स्पेशल दिवस आहे काय ते मण्यारच सांगतील. आम्ही तुम्हाला जसं की म्हटलं होतं की आज आमच्यासाठी खूप 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 स्पेशल दिवस आहे. तर हां, ॲक्च्युली मी 9 वर्षापूर्वी पहिल्यांदाच इथे माझ्या डांग मारायला आलेलो. फर्स्ट टाईम इथे मी आलो होतो. तर तो आज दिवस आहे जेव्हा मी फर्स्ट टाईम माझी इथे काय जे तुम्हाला जे म्हणायचं आहे ते म्हणा. तर इथे मी इकडे तिकडे ते माझा बिझनेस आहे ते करायला आलो होतो. तर खूप स्पेशल आहे आजचा दिवस आमच्यासाठी. हो, एकदमच. आणि मी मुद्दामून इथे बसली आहे. खरं तर आमच्या दोघांचा कलर एकसारखाच आहे, पण मी समोरच्या साईडला बसली आहे. जर मी मण्यारच्या साईडला बसली तर मण्यार जसे दिसत आहेत तशीच मी पण दिसेन. पण मला मण्यारपेक्षा गोरं दिसायचं आहे. म्हणजे जेव्हा ते व्हिडिओ बघतील तेव्हा त्यांना तरी थोडी मी चांगली आहे त्यांच्यापेक्षा असं वाटत राहिलं पाहिजे. त्यासाठी मी असं लाईटचं हे करते. तसं ते इंजिनियर वगैरे आहेत पण काय कामाचे नाही आहेत. तुम्हाला तर माहितीच आहे रिझर्वेशन कोट्यातनं झालेले इंजिनियर्स कसे असतात. तर तसेच आहेत. आणि सगळेच असे नसतात, पण मण्यार तसेच आहे. 45% तुम्ही काय अपेक्षा ठेवू शकता. तर त्यांना मी असंच उल्लू बनवून मी त्यांच्यापेक्षा काहीतरी त्यांना भारी चीज मिळालेली आहे हे दाखवण्याचा सतत माझा प्रयत्न असतो. आणि तसं तर त्यांना माहितीच आहे की त्यांना भारी चीज मिळालेली आहे, भारी भक्कम पारवता. खरं तर आम्हाला इकडे 9 वर्ष झाली, पण 9 वर्ष आमची कशी गेली ते कळलंच नाही ना. कशी गेली आमची पटापट एकदम 9 वर्ष. अगदी म्हणजे असं वाटतं 9 महिनेच झाले नाही का, 9 महिने झाल्यासारखे वाटते. हो, एकदम 9 महिने. आम्ही 9 दिवस, मला तर नवलाईचे 9 दिवस बघा मी कशी दुल्हनसारखे करता येतं. पण मी एकदम नाजूक आहे. आणि आत्ताच आता प्रोग्रामची तयारी करते व्हरांडामध्ये. कारण जे आम्हाला तेव्हा करायला नाही मिळालं ते आता आम्ही करतो आहे. कारण आता आम्ही अजून यंग आहोत ना. तर म्हणाले की आता यंग असताना नाही करणार, आता म्हातारपणी करणार का. म्हातारपणी पण तुम्ही तर चावटाचा आहात म्हणणार. तुम्ही तर कधी पण काही करू शकता. हो ना. तर त्यासाठी म्हातारपण काय आणि यंग काय. तुम्ही काय म्हातारपणी तुम्ही करणार नाही का जे यंगपणी करताय ते. आणि बाय द वे 9 वर्ष पटापट गेली ते तुझ्या आईला जाऊन विचार. मी खरं बोलणार नव्हती, कारण म्हटलं जाऊ दे, कशाला ते परत प्रत्येकाचं असू शकतं काहीतरी प्रॉब्लेम. पण तुमच्या अंगात डांग खुजली इतकी आहे ना की तू स्वतः मला बोलायला मजबूर केलं लगेचच नेक्स्ट पॉईंटमध्ये. त्याच्यामध्ये आम्हाला चांगले वाईट दिवस म्हणजे बरेच असे अनुभव आले. तर वाईट अनुभवांबद्दल काय बोलायचं, वाईट अनुभवांबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. चांगलेच अनुभव मी तुमच्याबरोबर आम्ही नेहमी शेअर केले आहेत. मी बोंबाडने आम्ही शेअर केलेले आहेत. तर म्हणजे तुला काय म्हणायचं आहे विवी की तुझा आई म्हणजे जे काही तुमच्या घरात झालं ते वाईट अनुभव नाही, तेच कर ना शेअर. जरा कळू दे ना आम्हाला. दूध का दूध, पाणी का पाणी. वा रे वा, मला शेअर करायचं नाही. हे असंच बोलून आहे ना अंड्यांना वाटतं की बापरे कसं आपल्या ताई दादांवर खूप मोठे अत्याचारच झाले जणू. काय नाही, प्रत्येक वेळेला गप्प बसणाराच काहीतरी निर्दोष असतो असं नाही आहे. कधी कधी माणसाला स्वतःची चूक माहिती असते ना, म्हणून तो गप्प असतो. काय बोलणार, कुठल्या तोंडाने बोलणार. आणि तुझ्या आईला खरं विचार. बाकी ते जाऊ दे, म्हणजे भेटायला वगैरे मिळत नाही. आता लांब राहणाऱ्या मुलांचं असतंच ते, तर आई वडील कन्सिडर करतातच. तिची पण इच्छा होती की तू बाहेरगावी जावंस आणि स्वतःचं भविष्य घडवावंस. तर त्यासाठी तिने प्रयत्न केलेच. पण बाहेरगावी राहूनसुद्धा कसं आपण आपल्या फॅमिलीबरोबर कसं आपले हितसंबंध जपून ठेवू शकतो तेही तू नाही जपलेस. कदाचित तिला तेव्हा प्राऊड पण वाटलं असतं
की बाबा माझा मुलगा तिथे आहे आणि तो काहीतरी करतोय आयुष्यात. पण आत्ता विचार, आत्ता जे तुम्ही तुझ्या बायकोमुळे किंवा तुम्ही लोकांनी जे काही केलं ना, पैशाच्या हव्यासापोटी म्हणा किंवा स्वतःचा इगो सॅटिस्फाय करण्यासाठी म्हणा, तर त्या ह्याच्यातनं काय जे झालं आहे ते आत्ता जाऊन आईला विचार की खरंच तिला तुझ्याबद्दल काय वाटतं आणि ती किती प्राऊड फील करते. नुसतं तुला नाही, तुला 9 वर्ष पटापट गेली, पण त्या बाईला जिने तुला इतके खास्ता काढून वाढवलं, तिला काय वाटलं असेल, कसं वाटतंय तिला ही 9 वर्ष तिची कशी होती ते पण विचार. जरा ऐकू दे. फेका काकू पॉडकास्ट ऐकत असाल तर तुम्हाला चांगला विषय आहे, जरा सांगा तुमच्या बाजूने कसं वाटतंय आणि तुम्हाला वाटतंय का तुमच्या मुलाबद्दल तुम्हाला प्राऊड फील होतं का, ते पण जरा ऐकू द्या आम्हाला. आणि ही तर मोठी पटरीच्या बाजूला बसणारी दगडाने पुसणारी चालू झालेली बोलायला की इंडियामध्ये असं आणि इंडियामध्ये तसं. तो मण्यार पक्का शहाणा त्याने कवरअप केलं. बोलली ना ही येडी, हे मेंटल आहे एक नंबरचं ध्यान. हे ना मार खाण्याच्या लायकीचे. ते थोडंफार पण हिला कवरअप नाही केलं ना, हिला जर पूर्ण हिच्यावर सोपवलं ना, हिला लोक ना झोडतील अक्षरशः. ते असंच काहीतरी करून, हे असंच काहीतरी बोलून अशी तोंड फाटकी आहे ना, त्याच्यामुळेच ही अशीच घाण करून हिला आता एंट्री बंद झाली आहे. हिला कोण विचारत नाही, हिला कुठे तोंड दाखवायला जागा नाही. येणार कुठल्या तोंडाने मोठी बाता मारते की आम्ही बघू, आमचं काय नक्की नाही आहे, कधी येणार. अरे येऊ पण नका, तिथे आहात ना तिथेच, तिथेच करा तुमचं काय आहे ते. इथे येऊ पण काही येण्याची म्हणजे तुमची तर हेच नाही, लायकीच नाही आहे. आणि ह्याच्यातनं स्पष्ट होतं की ते घर नाही आहे पुण्याचं. असलं आपली एखादी प्रॉपर्टी असली तर प्रॉपर्टीसाठी माणूस येतो की नाही, किंवा काहीतरी त्याचं रेंटचं म्हणा, आजकाल तर ऑनलाईन वगैरे होतं म्हणा, पण तरी पण आपण येतो ना आपलं घर बघायला. काय ना काही गोष्टी असतात त्या रिलेटेड, त्या गोष्टी हे करायला. पण ज्या अर्थी हे लोक म्हणतायत की आता आम्ही इथेच आता बघू, आम्ही आता किती वर्षांनी येणार, म्हणजे कायमचं तर सोडूनच द्या. आता ते नुसतं असं व्हिजिट करायला वगैरे पण आता कसं येणार, कारण दोन्हीकडे तुटलेलं आहे. ह्याच्यावरनं हेच सिद्ध होतं. तर ते पण एक आहे, तो पण एक उद्देश होता की असं इनडायरेक्टली असं ते पण अंड्यांच्या डोक्यात घालायचं की अंडे सारखं विचारतात ना, ताई कधी येणार, तू कधी येणार, म्हणून आता ते पण क्लिअर करत आहेत. थोडंसं अंड्यांच्या डोक्यात किडे सोडतायत की बाबा आता काय आम्ही इथे इंडियाला काही येत नसतो, कारण आम्ही फुकटे आहोत. आता आम्हाला कोण भीक नाही घालत आहे तिकडे, त्यामुळे आता आम्हाला तोंड नाही दाखवायला, त्यामुळे आम्ही येणार नाही. हे स्पष्ट आहे. हे ॲक्च्युली त्यांच्या बोलण्यामागचं रिअल लाईन्स ह्या आहेत. समजलं का सडक्यांना. आणि अजून एक गोष्ट अशी की ते पुण्याच्या घराची तर विल्हेवाट लावून झाली आहे, म्हणून त्याच्यासाठी आता काही नाही यायचं. आणि दुसरं जे आहे फेका काकूंचं, तर ते आता फेका काकू आता किती त्यांना उदंड आयुष्य आपल्याला काय माहिती ना, तर त्यामुळे मग आता म्हण्यार काय सांगू नाही शकत आहे. आता ते म्हणजे इन शॉर्ट काय, आता फेका काकूंचं काय समजा ऊचनीच झाली तर येईल तो एकदम टुणकण उडी मारून येईल तिकडे. मग बघा कसा येतो तो. नाही त्यासाठी फेका काकूंनी असं काय मी म्हणत नाही आहे, फेका काकूंना उदंड आयुष्य लाभू दे, पण हे येई आहे रे बाबा असलियत. अरे त्या मुलींना म्हणे की इथेच त्यांचं एज्युकेशन तर इथेच पूर्ण होणार आहे, नो डाऊट म्हणे, नो डाऊट. एक तर आजकाल काय इंग्लिश बोलते बापरे, एकदमच मेंटल. चप येडी कुठची काही बडबडत असते. त्यांना नॉर्मल बोलायला काय बोलतात ते कळत नाही. तिथलं काय, तिथली भाषा पण काय येते का नाही माहिती नाही, इंग्लिश पण बोलता येत नाही नुसते. हे डाय झालं पप्पा, हे मेलं कसं, हे मेलं होतं, हे जिवंत कसं झालं, आणि मम्मा कुठे आहे, मम्मा येते ना, तर मला ना आधी येत नाही, मग तुम्ही येते ना, मला तुमच्याबरोबर खूप मजा येते. ते आधी नीट कर, जे आहे ना बेसिक, त्याचा आधी काय प्रॉब्लेम आहे त्याच्याकडे लक्ष दे. त्या गोष्टींवर थोडं त्याला स्पीच थेरपिस्टकडे घेऊन जा. डोळ्यांचं काय, ज्याचा डोळ्याचा प्रॉब्लेम आहे तो डोळ्यांच्या डॉक्टरला दाखव, स्पीचवाल्याला स्पीचचं दाखव. ती वेला पण हिच्याबरोबर राहून तसंच बोलायला लागली आहे, ती पण काय बोलते आजकाल कळत नाही. तर दोघींचा पण थोडासा प्रॉब्लेम आहे वाटतं. आणि माइंड यू,
ही गोष्ट मी आत्ताच सांगून ठेवते, आधी पण सांगितली आहे, परत एकदा सांगते. जे काही AI जनरेटेड कॉमेंट्स शूट करते आणि त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं जे काही प्रॉम्प्ट देऊन ठेवलं आहे ना आणि फालतू काहीतरी, तर तुझा मुलगा असा आहे का आणि ते खरं आहे का वगैरे, तर तुला एकच गोष्ट सांगते, कोणाचाही असू दे, ज्याच्या व्हिडिओच्या खाली येणार ना त्याच्या मुलांचे मी 12 वाजवणार. मी मागे पुढे बघणार नाही. आणि मग मी जे बोलेन ना ते तुम्ही समजून जा. तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्हाला माहिती आहे मी काय लेवलला जाऊ शकते. कोणाला काय वाटेल ते वाटेल, मी सोडणार नाही. समजलं? तुमच्या मुलांना एवढ्या ना झाकून ठेवा. फालतूचे जे मुलं दिसत नाही, ज्या मुलांबद्दल काय माहिती नाही, त्यांच्याबद्दल फालतूचे कॉमेंट्स करू नका. जर ते AI जनरेटेड असतील किंवा तुम्ही करत असाल नसाल, पण कोणतरी करताय ना, तुमच्या व्हिडिओ खाली आला ना, तर तुमच्या मुलांच्या 12 वाजवणार मी. समजलं ना? त्या टकली येडीला आणि दुसरी तुझी ती वेला किडकिडी मरतुकडी खजवी, तिला थोडंसं दोघींना हे करा. समजलं ना? आणि डिफेमेशनचं ह्याचं त्याचं माझ्यावरती काय, मला काय सांगू नका. डिफेम तुम्ही जे काय करता ना त्याचा पण मी पूर्ण इथे थप्पी गोळा केली आहे. सगळे रेकॉर्ड माझ्याकडे पण आहेत, लिगल टीम माझी पण आहे. करून बघा. आले मोठे चलफट निकल ऑडियन. येड्यांना घेऊन जा तिकडे, बसा तिकडेच. इंडियात येऊ नका तुमच्या येड्या पोरींना. सगळे येडी फेरी, ढापडी फेरी असं बोलतील. इंडियाची लोक ठेवत नाहीत असल्यांना, तिथेच ठेवा त्यांना. आणि यूट्यूबचं ऐकलं का? बापरे पुराण, बापरे पॅशन म्हणे, पॅशन. किती कृतज्ञ असावं ना माणसाने. ही एवढं पॅशन आणि हे सगळं ही करणारी, आणि तो म्हणणार काय तर असं बोलत होता जसं काय दोघांना तिथे काहीतरी नोकरी लागली आणि ती जसं काय तिच्या जीवावरच आली, तिकडे तिच्या हिमतीवर आली. असं की आम्हाला पण असं नाही मिळालं, आम्ही पण अपॉर्च्युनिटीची वाट बघितली, आम्हाला पण म्हणजे असं खूप ट्राय केल्यानंतर आम्हाला हे अपॉर्च्युनिटी मिळाली. आम्ही काय, तू आला असशील, तिचं काय आहे, ती तर तुझ्याबरोबर आली ना. आम्ही मोठा आम्हीवाला काय, येडा कोणाला गुंडाळायला बघतो रे येडा. वी खरूच झालेला वी. आणि तुझं पॅशन वेशन काय नाही आहे, तुझं पॅशन हे आहे की तुला लोकांना खिजवायचं असतं. म्हणजे एक इंटरनॅशनल भिकारी, इंडियन म्हणजे जे भिकारी पब्लिक आहे त्यांना दाखवतं की बघा इंटरनॅशनल भिकाऱ्यांची लाईफ कशी असते, आणि तुम्ही बघा आणि तोंडात बोटं घाला, असं ते भिकाऱ्यांना दाखवायचं. म्हणजे तुमच्या सडक्या अंड्यांना दाखवण्याचं पॅशन आहे तुला. आणि मावसाडला कसे, म्हणजे मावसाड शी गरीब ग, म्हणजे ही काय बोलली ऐकलं का? तुझी मैत्रीण म्हणे, मैत्रीण जेवून गेलेली, मला खायला घालायला आवडतं वाली. दोघी पण एक नंबरच्या भिकारी, दोघींच्या हातातनं सुटत नव्हतं. हेच क्लासिक एक्झाम्पल आहे. इंटरनॅशनल भिकारी आणि आपली मावसाड इंडियन भिकारी. असं DBS, हे DBS भिकारी संघटना, डिजिटल भिकारी संघटनेचे 2 अध्यक्ष आहेत. तर ही काय म्हणे की तिकडच्या ना भिकारी संघटनेच्या अध्यक्षाला, म्हणजे इंडियन DBS वालीला पैसे वगैरे तरी मिळतात प्रमोशन वगैरे करून, आणि इथे तर असं काय नाही राहत, इकडे काय नाही मिळत, आणि ते असं तुम्हाला वाटतं तसं काय नाही आहे. तर तिकडच्या बायका म्हणे पैशासाठी करतात. अरे 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 धंदेवाली मावसाड. आणि मला कळत नाही यार, धंदा नावाने एवढं काय म्हणजे ऑफेंड काय होतात. म्हणजे काही मला तेच ते कॉमेंटवाले त्याशी एक म्हण्यार का कोण काय माहिती आलेलं, तर ते म्हणे की धंदा आणि असं बोलते. अरे धंदा काय, धंदा म्हणजे बिझनेस काय. मराठी आम्ही उद्योग धंदा काय उद्योग करत असतात. आता चला मी उद्योग बोलेन, ओके, उद्योग धंदा बोलेन, मग तर खुश. हां, कलेजे को थंड पडेगी या तुम्हारे आल्या मोठे येड्या राऊंडचे पट निकल लवडियन. पण मस्त म्हणजे बाकी तू काय पण फेकाफेकी केली असेल मॅटर, पण तू आहे ना त्या मावसाळला एकदम बरोबर धरली होतीस. म्हणजे मस्त, ते मला खूप आवडलं. म्हणजे असं खूप मज्जा आली मला जेव्हा तू म्हणत होती की आम्ही तर इथे आमच्या पॅशनसाठी करतो, पण ते लोक पैशासाठी करतात. अरे बापरे, काय नव्याच ते. आणि म्हण्यावर सांगतो की आम्ही असं व्हिडिओज बघतो, मग जुन्या आठवणी ताज्या होतात. आम्ही स्वित्झर्लंडला गेलेलो, आपलं मीट अँड ग्रीट आणि हे ते. अच्छा, मग आईला बघून नाही असं काही ताज्या बिजा होत तुझ्या आठवणी का? फक्त स्वित्झर्लंडला म्हणजे तेच, आता किती काय टपाटप केलेलं की चुप्पाचप केलेलं की आणि काय केलेलं ते आठवणी ताज्या करत असतो बसून. बाकी कोणाशी कसा वागलास, कसं ठगवलंस, कसं भांडले आणि कसं खोटेपणा केला ते नाही का? ती माणसं नाही दिसत का? त्या माणसांची लागलेली हाय नाही आठवत का? निर्लज्ज कपल, कोळून प्यायलेले, लाजा सोडलेले, लाज नाही वाटत का
किती ना किती शाप घ्यायचे, किती शिव्या खायच्या, किती ते असं त्या दिवशी लोकांचं घ्यायचं. म्हणजे मला खरंच कळत नाही की कुठल्या लेवलचे आणि काय बोलताना विचार पण करतात की नाही, की बाबा आपलं इथे सगळं, आपण इथे बाजार मांडून बसलो, इकडे सगळं दाखवलं, सगळ्यांनी सगळं बघितलं, कुठल्या तोंडाने बोलतो रे तू? आणि काय बकवास, मी तिथून फोन केला होता, मी तिथे बसली होती, मग फोनवर बोलत होती, बॅग्स भरत होती. आणि मी मी ना हिला सांगितलं होतं लग्नाच्या आधी, म्हणजे असं काय असं नक्की नाही आहे असं की जाणारच, पण मी प्रयत्न करणार आहे. माझं काय सवाल, म्हणजे ते सांगितले ते तर आम्हाला माहितीच आहे, म्हणून तर पळाली, म्हणून तर डच्चू दिला आणि त्याच डच्चूने हिच्या पप्पांना हादरवून सोडलं, वडापाव पप्पांना. ना असं काय ठरलेलं असं मोडायचं म्हणजे गावामध्ये किती नाचक्की होते. ते सगळं बरोबर कॅल्क्युलेशन करून आली आहे बाबा ती. तू काय सांगतो, मी तिला सांगितलं होतं, तू सांगितलं म्हणूनच तर ती आली तुझ्याबरोबर. सगळं रिश्ते नाते सब में तोड दू, ते तुझसे में विवी का आणि आवा आवा का रिश्ता जोड दू. होऊनच जाऊ दे ना मंडळी. सब रिश्ते नाते एंगेजमेंट तोड़ दूँ, मैं तुझसे वी आवा आवा का रिश्ता जोड़ दूँ. चला तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. बाकी त्यांचं काय बकवास चालूच असते. आज हा दिवस, उद्या तो दिवस, आज हे आठवलं, उद्या ते आठवलं. ह्यांच्या आठवणी म्हणजे आपल्या आठवणी आपण विसरू आणि थोड्या दिवसांनी ह्यांचंच आपल्या लक्षात राहते की काय, असं मला वाटायला लागलं आहे. रोजचंच आपलं येतात टमराल घेऊन. मैं तो थक गई भाई साहब. याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते. आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल. भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत, नवीन कॅरेक्टरसोबत. तोपर्यंत खा प्या, मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर, बाय, मास्सलामा.